सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियासे सार नसावी बासर निद्रा बहुभाषण योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमः परमहंसाय स्वादितकमलचरणचिन्मकरन्दाय भक्तजनमानस निवासाय श्री रामचंद्राय पांडुरंगाकार तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आनंद वल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवका झालो सेवे लागी
सेवा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या चिंतन सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला जो अभंग आहे आनंद कंद सच्चिदानंद घन परात्पर परब्रह्म पूर्ण प्रकाश भगवान पंढरीधीश पांडुरंगाचे एकनिष्ठ असणारे भक्त सुखाचं सोलीव सुख आणि अध्यात्माचा गाभा वारकरी संप्रदायाची तत्वप्रणाली सर्वसामान्यांच्या अंतःकरणामध्ये ज्यांनी नेऊन पोचवण्याची महान क्रांती केलेली आहे असे असणारे वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री शब्दप्रभू तुकोबाराय यांचा चार चरणाचा साधकाच्या जीवनामध्ये त्याची साधना नियमावलीमध्ये कशी असली पाहिजे याचं यथार्थ दिग्दर्शन महाराजांनी आजच्या अभंगात केलेलं आहे. विठ्ठल म्हणजे थोडक्यात वारकऱ्याची आचारसंहिता या अभंगामध्ये महाराजांनी वर्णन केलेली आहे. मला असं वाटतं सामान्य जीवन जगणाऱ्या व्यक्तीकरता आचारसंहिता नसते. खाया पिया सुखसे सोया नहाग जमाना खोया याच्याकरता काय नियम आहेत, याच्याकरता काय आचारसंहिता आहे? त्यांच्याकरता आचारसंहिता नाही. आचारसंहिता कुणा करता आहे? ज्याने गळ्यामध्ये तुळशीची माळा धारण केलेली आहे, जो स्वतःला पांडुरंगाचा वारकरी म्हणून घेतो, जो स्वतःला साधक म्हणून घेतो, जो स्वतःला संत श्रेष्ठ सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचा शिष्य म्हणून घेतो, ज्याने अनुष्ठान केलेलं आहे त्याच्याकरता आचारसंहिता आहे. विठ्ठल विठ्ठल तुमचं ठरवा काय येते. वा वा ताईंनी योग्य उत्तर दिलं. ताई म्हटल्या महाराज 10:15 पेटवलेल्या दिव्याचा प्रकाश त्या खोलीमध्ये 10:30 वाजता पडूच शकत नाही आणि 11 वाजता तर नाहीच नाही. मग पेटवल्या त्या क्षणात त्या रूम मधला अंधकार नष्ट झाला आणि तिथे काय निर्माण झाला? प्रकाश निर्माण झाला. मला वाटतं याला वेळ लागला का? याला वेळ लागला. पेटवल्या काय झालं? उजेड पडला, प्रकाश पडला. हे जसं आहे मला वाटतं याचं विचार ज्ञानोबारांनी वर्णन केलेलं आहे. कापुराच्या वाती उजाळला ज्योती, 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 कापुराच्या वाती उजाळला कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली रईशी. हे जर तुम्हाला कळालं नाही तर मी ते म्हणणार नाही, काळजी करू नका. हे जर कळालं नाही तर पुढे ऐका. सकाळी 6 वाजता सूर्य उदय होतो, बरोबर आहे ना सोबदार? 6 वाजता सूर्य उदय झाल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारतो मी. बघा सोबदाराला जेवायला माझ्या बरोबर होते ते. सकाळी सूर्य उदय झाल्यानंतर मला सांगा पश्चिम दिशेचा अंधकार जातो का दक्षिण दिशेचा? पश्चिम. वा वा वा, टाळी वाजवा यांच्यासाठी. बरोबर. आणि दक्षिण दिशेचा तसाच राहतो नाही का? दक्षिण दिशेचा जातो, पश्चिम दिशेचा तसाच राहतो.
खरं सांगू का तुम्हाला, अजून दक्षिण दिशेचा अंधकार गेलेला नाही. सोबदाराची काय चूक आहे महाराज. ते पवित्र ब्रह्ममुहूर्तावर 10 वाजता उठतात. सूर्य उदय कसा दिसणार त्यांना. ऐका, अरे सूर्य उगवल्यानंतर ना पश्चिम दिशेचा ना पूर्व दिशेचा, मग ज्ञानोबारांनी वर्णन केलं संपूर्ण दिशेचा काय होतो, अंधकार नष्ट होतो. ऐका, उजळल्या 10 दिशा गगना आलीशी शोभा, 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 प्रकाशनी प्रभा, महाराज म्हणतात उजळल्या 10 दिशा गगना आलीशी शोभा. 10 दिशा उजळतात, 10 दिशा उजळून जातात. जिकडे तिकडे मांगल्यच मांगल्य. ज्ञानोबाराय म्हणतात बिंब तरी बचकेची एवढे, अरे प्रकाशू त्रैलोक्य थोकडे. ज्या वेळेला ते एवढं बचक भर बिंब सूर्याला जर आपण आपल्या मुठीत घ्यायचं ठरलं तर येतो आपल्या. पण एवढा छोटासा सूर्य दिसणारा, पण प्रकाशमान झाल्यानंतर त्रैलोक्यालाही गवसणी घालेल एवढी ताकद त्या सूर्याची. कुठेही अंधकार शिल्लक राहत नाही. हे जसं आहे, 6 वाजता सूर्य उगवला म्हणजे 6 वाजता दिसल्या काय झाल्या, उजळल्या. असं होतं कधी 6 वाजता सूर्य उगवला आणि 12 वाजता उजेड पडला, असं होतं का, नाही होत. म्हणजे सूर्य उगवल्या उगवल्या अंधकार नष्ट होतो आणि प्रकाश निर्माण होतो. याला वेळ लागला का, याला वेळ लागला नाही. दिवा पेटवल्या पेटवल्या अंधकार नष्ट होतो आणि प्रकाश निर्माण होतो. याला वेळ लागला का, याला वेळ लागला नाही. हे जसं आहे तसं ज्ञानोबाराय म्हणतात जैशी दीपे दिसे पाहता आपुलीच वस्तू. अलौकिक कर्मफळाचा सिद्धांत असा आहे, त्याला वेळ लागत नाही. आहे का उदाहरण तुमच्याकडे, आहे ना महाराज. कारण इथं उभं राहिल्यानंतर खिशातलं नाही सांगून जमत. मग तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण झाला, काय थोरपण झाला, काय थोरपण झाला, काय थोरपण झाला, तुका म्हणे येथे भजन सांगता येत नाही. पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन, बरोबर. ग्रंथ पाहून कीर्तन करायचं आहे. इथे माधव महाराजाला काय म्हणायचं त्याला कवडीची किंमत नाही. इथे तुकोबारांना काय म्हणायचं आहे, इथं ज्ञानोबारांना काय, त्यांचं मत इथे मांडायचं आहे महाराज. मग अलौकिक कर्माचा सिद्धांत त्या क्षणाला फळ प्राप्त करून देतो. याच्याकरता काही तुमच्याकडे उदाहरण आहे का, आहे ना. मुख्य नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांगी, ऐसी साक्ष बहुतांगी, ऐसी साक्ष बहुतांगी, ऐसी साक्ष बहुतांगी, ऐसी साक्ष बहुतांगी.
मोक्ष ऐसे साक्ष बहुतांचे. मुखामध्ये नाम घेणं हे अलौकिक कर्म आहे आणि हाती मोक्ष प्राप्त करणं त्या अलौकिक कर्माचा सिद्धांत आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, सामान्य कर्मापेक्षा अलौकिक कर्म सज्जनाने करायला घेतलं पाहिजे. का बरं? अलौकिक कर्माचा फायदा सामान्य कर्मापेक्षा अधिक आहे. अलौकिक कर्माचा फायदा सामान्य कर्मापेक्षा लवकर भेटतो. म्हणून अलौकिक कर्म सामान्य जीवाने सज्जन बनण्याकरता केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. बरं, अलौकिक कर्म केल्यानंतर तात्काळ प्राप्त होतो त्याचं फळ, एवढंच त्याचं सामर्थ्य आहे असं नाहीये. मग अलौकिक कर्म फल मिळवण्याकरता अलौकिक कर्माचा नुसता विचार जरी तुम्ही मनामध्ये घेतला तरी सुद्धा ते फळ देतं. तुम्ही म्हणाल, महाराज येताना टोल नाक्यावरून गांजा पिऊन आले का काय? तुम्ही कर्म करायचं नाही आणि फल प्राप्त करायचं. शेतात काहीच पेरायचं नाही आणि 4 महिन्याने तिथं लेबर घेऊन जायचं सोंगायला, जमल का? नाही ना जमत, आहे का नाही? अगोदर काय करावं लागतं? पेरावं लागतं, बरोबर? पेरलं तर उगवतं. आणि म्हणून कर्म अगोदर करावं लागतं आणि मग कर्माचं फल प्राप्त होत असतं. कर्म करायचं नाही आणि नुसतं दे रे हरी पलंगावरी, तू काय जावई का देवाचा? असं नाही महाराज. कर्म करावं लागतं. कर्म केल्याशिवाय फल प्राप्त होत नाही, हे ध्यानात ठेवा. मग तुम्ही म्हणता, महाराज नुसता विचार जरी केला तरी कर्म फल प्राप्त होतं, असं काही तुमच्याकडे आहे का? आहे ना महाराज. काय पुरावा आहे तुमच्याकडे याच्याकरता? महाराज म्हणले, कर्म करायला सुरुवात नाही केली, आणखी कर्म करण्याचा विचार फक्त मनामध्ये आणलेला तरी सुद्धा ते अलौकिक कर्म फल प्राप्त करून देतं. काय पुरावा आहे तुमच्याकडे? आहे ना. आज निवडलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. होईल आगवा म्हणे होईल आगवा तुका म्हणे होईल आगवा तुका म्हणे होईल आगवा तुका म्हणे देह समर्पी देवा देह समर्पी शेवटच्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये महाराजांनी दाखला दिला. होईल आघवा तुका म्हणे आनंद. आघवा या शब्दाचा अगोदर अर्थ काय आहे? अगोदर होईल. अगोदर होईल म्हणतात. काय अगोदर प्राप्त होईल? तुका म्हणे आनंद. आनंद होईल म्हणतात. अगोदर आनंद होईल आणि मग आनंदाने देह समर्पिजे देवा. ध्यानात आलं का नाही तुमच्या? अगोदर आनंद प्राप्त होईल. आनंद हा अलौकिक कर्माची फलश्रुती आहे. म्हणून तुम्हाला जर कुणी विचारलं या 7 दिवसाच्या दरम्यान का कीर्तन कशा करता ऐकायचं, कीर्तन कशा करता ऐकायचं, तुम्ही सांगा. कीर्तन कशा करता ऐकायचं? खरं सांग. पोरांनो, कीर्तन कशा करता ऐकायचं? खरं सांग.
देवासाठी तुम्ही सांगा कीर्तन कशा करता ऐकायचं ताई हा वा 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 पखवाद्या महाराजांनी सांगितलंय का वा 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 कीर्तन कशा करता ऐकायचं ए पैशासाठी तुम्ही पाकिट नाही ना वाटणं ऐकणाऱ्यांना अरे बरं बरं पैसा कशासाठी पैसा कशासाठी सुखात राहण्यासाठी बरोबर आहे की नाही म्हणजे कीर्तन ऐकायचं कशा करता सुख मिळतं म्हणून कीर्तन कशा करता ऐकायचं आनंदा करता का घरी झोप येत नाही म्हणून इथं चांगली झोप येते व कीर्तनात यायचं असं नाही आहे त्याचा अर्थ कीर्तन ऐकायचा आनंद मिळवण्याकरता परमार्थ करायचा आनंद मिळवण्याकरता मृदंग वाजवायचा आनंद मिळवण्याकरता म्हणून आमचे मृदंगाचार्य घाम येतो तरी सुद्धा ते मृदंग वाजवतच राहतात पण तुम्ही एक चूक करता महाराज काय घाम आल्यावर घाम पुसायचा नाही हो यांना दिसलं पाहिजे घामाचा पैसा आहे का नाही आता मला घाम आल्यावर मी पुसत नाही शरद महाराज कीर्तन ऐकायचा आनंद मिळवण्याकरता कीर्तन ही साधना अलौकिक कर्म आहे आणि त्या अलौकिक कर्माची फलश्रुती काय आहे तर आनंद आहे तो आनंद महाराज म्हणतात होईल आगवा तुका म्हणे आनंद अगोदर आनंद निर्माण होईल मग आनंदाने देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा आनंद म्हणजे सुख आनंद म्हणजे समाधान आनंद म्हणजे वैराग्य आनंद म्हणजे त्याग आनंद म्हणजे समर्पण विठ्ठल 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 एखाद्या माय माऊलीचा विवाह झाल्यानंतर तिने समर्पणात तिचा आनंद आहे की नाही पतीची या मता अनुसरोणी पतिव्रता त्यात तिला आनंद मिळतो महाराज हो समर्पणात आनंद आहे त्यागात आनंद आहे वैराग्यात आनंद आहे आणखी सांगू आनंद म्हणजे सुख आहे सुख आणि म्हणून प्रपंचामध्ये एक गोष्ट सुखाने करायची आणि परमार्थामध्ये दोन गोष्टी सुखाने करायच्या कोणत्या कोणत्या प्रपंचात काय सुखाने करायचं गुरुवर्य महाराज श्री आमच्या पाठामध्ये सांगायचे संसार माणसाने सुखाने करायचा सुखे करावा संसार संसार कशाने करायचा सुखाने करायचा गुरुवर्य प्रातस्मरणीय विठ्ठल बाबा घुले बाबाजी पाठामध्ये सांगायचे संसार सुखाने केला की संसार सुखाचा होत असतो माझ्या ज्ञानोबारांनी संसार केला सुखाने केला म्हणून परिणाम काय झाला ज्ञानोबारांचा संसार सुखाचा झाला ज्ञानोबारांचे शब्द किती समाधानाचे आहेत बघा आजी संसार सुफल झाला के माये 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 एकिया ले माया विठुमाया
सुफल झाला गे माये देखिले पाय विठोबाचे. ज्ञानोबा म्हणतात आज माझा संसार काय झाला, सफल झाला. ज्ञानोबारांचे शब्द सफलतेकडचे शब्द आहेत. आमच्या संसाराला सुखाची फळं येत नाहीत. मग आमचे कीर्तनकार मंडळी कधी कीर्तनामध्ये म्हणत असतात, संसार दुःखामुळ, लगेच घालून नुसते फुसफुस फुसफुस आवाज येतो. का बरं? लगेच डोळ्यात पाणी येतं. सगळं आठवतं, संसारातले दुःखाची फळं सगळे आठवतात. म्हणजे आमच्या संसाराला सुखाची फळं कधी आली नाही, दुःखाची आली. त्याचं कारण आहे आम्ही संसार सुखाने केलाच नाही. मग आमचा संसार वैतागाचा असल्यामुळे त्याला येणारी फळं सुद्धा दुःखाची आहेत. म्हणून सुखे करावा संसार, एवढी एक गोष्ट संसारात सुखाने करायची, 2 गोष्टी परमार्थात सुखाने करायच्या. कोणत्या कोणत्या? कीर्तन श्रवण करत असताना, नामस्मरण करत असताना, चिंतन करत असताना, ब्रह्मरस सेवन करत असताना दुःखाने नाही तर सुखाने सेवन करायचं. सुखे सेवू ब्रह्मानंदा गाऊ रामना सदा. याच्या करता सुख या शब्दावर अंडरलाईन करा. सुखे सेवू, तुम्ही जर सुखाने सेवन करत असाल तर मग नो हे बाधा काळदूत यमाची. ब्रह्मानंद सुखाने सेवन करायचा. आणि दुसरी गोष्ट आणखी एक परमार्थामध्ये सुखाने गोष्ट करायची. कोणती? तीर्थयात्रे सुखे विठ्ठल नाम घेऊ संतांच्या संगे सेवो वासुदेव धनिवरी. तीर्थयात्रा करताना कशी करायची? सुखाने करायचे, आनंदाने तीर्थयात्रेला निघायचं. आम्ही तीर्थयात्रेची संकल्पना बदलली महाराज. म्हणून प्रमाणातही शब्द आपल्या पद्धतीने टाकायला पाहिजे. संतांचं मत आहे तीर्थयात्रे सुखे जाऊ. आणि तीर्थयात्रेला गेल्यावर काय करू म्हणतात? वाचे विठ्ठल नाम घेऊ. आता संकल्पना बदलली. मग आता असं म्हणावं लागेल तीर्थयात्रे दुःखे जाऊ आणि मध्ये मध्ये सेल्फी घेऊ. फोटो काढल्याशिवाय कुठलाच यज्ञ होत नाही. म्हणजे अगदी जेवायला जरी गेलं तरी ते महाराज थांबा महाराज 2 फोटो काढू द्या, आहे का नाही? आता येताना 2 मिनिटं उशीर त्याच्याचमुळे झाला आम्हाला. सगळं व्यवस्थित झालं, फोटो नाही काढला तर रावसाहेब रुसतात. फोटो महत्वाचा आहे. म्हणून मध्ये मध्ये फोटो घेऊ. आमच्या भागामध्ये गुरुनाम गुरु सकाराम महाराज आंबळनेरकर होऊन गेले महाराज.
फार मोठे सिद्ध साधू महापुरुष. आणि मग ते पंढरपूरच्या वारीला जात असताना त्यांची वारी कशी बघा. पंढरपूरची वारी ज्ञानोबारांचं प्रस्थान ज्या वेळेला जवळ आलं तर त्यावेळेला त्यांनी आंबळनेरवरून पायी आळंदी क्षेत्राकडे यायचं. आणि आळंदी क्षेत्राकडे येत असताना 3 बांबूच्या झोपडीमध्ये भजन करायचे. मस्त आपले सुदामाजींच्या सारखे वर्षभर त्या झोपडीत राहायचे. आणि ज्या वेळेला प्रस्थानच्या दिशेनं आळंदी क्षेत्राच्या दिशेनं निघायचे त्यावेळेला त्या 3 बांबूच्या कोपीला काडी लावायचे, पेटवायचे आणि मग आळंदीला निघायचे. आळंदीला जायचं. आळंदीत ज्ञानोबारांचं प्रस्थान, तुकोबारांचं प्रस्थान करून त्यांच्या संतांच्या बरोबर पंढरपूरच्या वारीला जायचं. पंढरपुरामध्ये गेल्यानंतर तिथे एकादशी, द्वादशी, त्रयोदशी आणि पौर्णिमेचा काला करायचा. तिथून पुन्हा ज्ञानोबारांना परतीच्या प्रवासात आळंदीला आणायचं. ज्ञानोबारांना आळंदीला पोहोचवल्यानंतर, तुकोबारांना देहूला पोहोचवल्यानंतर मग तिथून पुणे पायी 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 परत अंबळनेरला यायचं. अशी त्यांची वारी. आणि मग पुन्हा अंबळनेरला आलं की तिथे आल्यानंतर पुन्हा 3 बांबूची झोपडी नव्याने बांधायची आणि वर्षभर तिच्यात भजन करायचं. एका सज्जनाने विचारलं, महाराज अहो तुम्ही वारीहून पुन्हा आल्यानंतर 3 बांबूची झोपडी तुम्हाला लागतेच ना, गरज आहे ना तिची, जाताना कशाला जाळून जाता, जाताना कशाला तिला पेटवता, का बरं पेटवता, राहू द्या ना तशी, आल्यानंतर ती लागतेच तुम्हाला तर. सकाराम महाराजांनी उत्तर दिलेलं फार गोड. महाराज म्हणले बरोबर आहे दादा तुझं, आल्यावर ती मला लागते, मग जाताना मी कशाला पेटवून जातो. त्याचं कारण त्यांनी सांगितलं. म्हणले दादा त्याचं कारण असं आहे, पंढरपूरच्या आषाढी वारीला निघत असताना माझ्या अंतःकरणामध्ये पांडुरंगाच्या शिवाय माझी 3 बांबूची झोपडी येऊ नये याच्याकरता तिचा अगोदर जाळ करतो मग पंढरपूरला जातो. मला असं वाटतं त्या तुलनेत आपली वारी न सांगितलेली बरी. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे तीर्थयात्रा म्हणजे आषाढी वारी, पंढरपूरची वारी सामान्यांनी केलेली नाहीये. मग पंढरपूरच्या वाळवंटामध्ये वारीच्या संबंधाने एकत्र झालेले सगळे महापुरुष, त्याच्यामध्ये विशेष विशेष महात्म्यांची नाव आहेत. आणि तिथं ते आमच्या पांडुरंगाच्या विठाईचा गोंधळ घालण्याकरता एकत्रित आलेले आहेत. काय गोड आहे. कोण कोण आहे. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, हो व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी, व्यास वशिष्ठ शुक गोंधळी. सामान्याने महापुरुष येतात. आणि म्हणून अशा वारीला जात असताना ओ संगम त्यक्त्वा सुखी भव, आनंदाने समाधानाने वारी करायची, समाधानाने आनंद घ्यायचा, समाधानाने तीर्थयात्रा करायची. म्हणून तीर्थयात्रे सुखी जाऊ म्हणजे थोडक्यात सुखाने केलेली साधना म्हणजे आनंदाने केलेली साधना आहे. वैराग्याच्या द्वारा केलेली साधना म्हणजे आनंदाने केलेली साधना आहे.
समर्पणाच्या द्वारा केलेली साधना म्हणजे आनंदाने केलेली साधना आहे. आणखी सांगू, त्यागाच्या द्वारा केलेली साधना म्हणजे आनंदाने केलेली साधना आहे. विठ्ठल विठ्ठल त्याग वैराग्य समर्पण म्हणजे काय? वैराग्य तुम्ही म्हणाल महाराज वैराग्य आम्हाला पावलोपावली निर्माण होतं. संसारात काय वैराग्य तयार होत नाही, पण संसारातलं वैराग्य वेगळं आणि परमार्थातलं वैराग्य वेगळं. संसारामध्ये वैराग्य निर्माण होतं ते कोणतं? त्याला जिज्ञासा वैराग्य म्हणा. आणि परमार्थामध्ये निर्माण होतं ते जिज्ञासा वैराग्य आहे. संसारामध्ये निर्माण होतं ते कोणतं? तर ते जास्त काळ टिकत नाही ते वैराग्य. आमचे गुरुजी म्हणायचे त्या वैराग्याला करपट वैराग्य, स्मशान वैराग्य. ऐका नाही, स्मशानामध्ये गेल्यानंतर कसं वैराग्य निर्माण होतं तसं वैराग्य. पण ते वैराग्य जास्त काळ टिकतं का? जास्त काळ टिकत नाही. म्हणजे उदाहरण सांगू का तुम्हाला ते वैराग्य कसं आहे? काय झालं महाराज, म्हातारी घरी नसताना पोराचे आणि बापाचे भांडणं झाले. भांडणं असे झाले तुम्हाला सांगतो, एकामेकाच्या कंबरड्यात लाथा घालायला लागले. तुमच्याकडे होतात का असे भांडणं? तुमच्याकडे होतात का भांडणं? नाही होत? धन्यवाद आहे तुम्हाला. मग तुमच्याकडे होत असे जोराचे भांडणं झाले, एकामेकाच्या कंबरड्यात लाथा घालायला लागले. बाप बिचारा 80 वर्षाचे आणि पोरग 35 वर्षाचं तरण बांड. त्या बापाने ते पोरग लहान असताना काजू बदामाचा शिरा काय, काळी खारीक काय असं खाऊ घातलेलं. कशा करता? माझा पोरगा पहिलवान झाला पाहिजे. बरोबर आहे ना? आणि पहिलवान होऊन त्याने काय केलं पाहिजे? कंबरात लाथ घातली पाहिजे. का? आणि त्याने ते सार्थकी लावलं महाराज. बापाच्या कंबरड्यात लाथ घातली, बाप असा धरणीवर पडला. त्या क्षणात वैराग्य निर्माण झालं. बाप म्हणला बस आता या घरात मला राहायचं नाही, आता अजिबात या घरात मला राहायचं नाही, आत्ताच्या आत्ता या घराचा त्याग करतो. वैराग्य निर्माण झालं. आणि मग पिशवी उचलली आणि म्हातारा निघालं बस स्टँडच्या दिशेनं. 4-2 पावलं चालून गेल्यानंतर 2च मिनिटात म्हातारी घरी आली तर पप्याचा बाप काय दिसेना घरात. म्हणून पप्यालाच विचारलं, पप्या आहे का एखादा पप्या इथे? अरे म्हणले पप्पा कुठे? पप्याने सांगितलं आई तू घरात नसताना आमच्या दोघांची भानगडी झाल्या, भांडणं झाले आणि मग मी रागात बाबाच्या कमऱ्यात लाथ घातली, बाबाला वैराग्य झालं आणि निघाले म्हटले बस स्टँडच्या दिशेने. म्हातारं बस स्टँडच्या दिशेने विचार करू लागलं जाता जाता आता जायचं कुठे. तर त्याने असं तुमच्यासारखा सप्ताह चालू होता आणि पहाटे काकड्यात त्याने ऐकलं होतं. काय ऐकलं होतं ऐका. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. तो म्हणला आता पंढरपूर शिवाय दुसरं काही आपल्याला उरलेलं नाही. इथं पोराच्या लाथा खाल्ल्यापेक्षा तिथं वाळवंटामध्ये बसून वारकऱ्याच्या लाथा खाल्ल्या तर वैकुंठ मिळेल. पोराच्या लाथा घेऊन काय मिळणार आहे? म्हणून निघाला बस स्टँडच्या दिशेनं. तर म्हातारीने विचारलं, पोराने सांगितलं बाबा रागाने निघालेत. वैराग्य निर्माण झालं. म्हातारीनं लाल डोळे केले, पोराकडे असा हात केला, नालाय का लाज वाटत नाही तुला? अरे हे संस्कार तुला मी दिले का? बापाला कुठं मारायचं असतं का? बरं मारे नका मग घर सोडून जाईल इतकं मारायचं असतं का? म्हणजे थोडंफार मारलं चालतंय वय असा त्याचा अर्थ नाही. बापाला मारायचं नाही महाराज. का मारायचं नाही ऐका. पहिली गोष्ट आईनं रक्तदान केलेलं आहे तर बापाने अस्थिदान केलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल रक्त जर शरीरातलं कमी पडलं तर रक्त बाहेरून देता येतं. शरद महाराज देता येतं की नाही? रक्त जर कमी पडलं तर रक्त बाहेरून देता येतं. पण आपले हाडं जर पातळ बारीक पडले तर हाडं देता येतात का? नाही देता येत. म्हणजे आईपेक्षाही काकणभर जास्त उपकार माझ्या माहितीप्रमाणे बापाचे जास्त आहेत. हो लक्षात घ्या. काय त्या बापाने आपल्या जीवनामध्ये आयुष्य घालवलंय कशा करता? लेकरांच्या आनंदा करता. आपुली कुरवंडी वाण कोणी आपुली कुरवंडी
आपुली कुरवंडी वाळवणे. बाप आपल्या जीवनामध्ये जर अट्टहासपूर्वक कर्तव्य कर्म करत असेल तर ते कुणा करता? लेकुराची ओढी. काय गोड वर्णन आहे महाराज. उरामध्ये माया ज्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकाला. ध्यानात घ्या त्या भगवान परमात्मा स्वरूप बापाने आपल्या करता काय केलेलं आहे. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. आणि म्हणून आई बोलायला लागली, लाज वाटत नाही तुला? बापाला मारलं. अरे तुला कळतं का काही? तुझा बाप नोट प्रेस मध्ये कामाला होता नाशिकला. अरे 35,000 रुपये पेमेंट होतं तुझ्या बापाला. 2 वर्षापूर्वी तुझा बाप रिटायर झाला. 2800 रुपये पेन्शन तुझ्या बापाला मिळत होतं. अरे वेड्या, आता तुझा बाप गेला म्हणजे रिकामा नाही गेला. मग 2800 रुपयाचं पेन्शनही गेलं. त्याच्यावर आपला किराणा चालत होता बाबा. आता काही दगड खाशील. रागावली म्हातारी आणि रागा वैतागात कंबर खोचलं. निघाली म्हातारी. कशाला? वळून आणायला गंगा. म्हातारा काय वैराग्य काय त्याचं काय 1 नंबरचं होतं का? आहा, डुप्लिकेट वैराग्य म्हाताऱ्याचं. जे हासा वैराग्य ते म्हाताराही बिलिंदराव आणि पुढं चालायचं आणि मागं पाहायचं मला न्यायला कोणी येतं का म्हणून. आणि शंकर भाऊ म्हाताऱ्याने म्हातारी पाहिली आणि म्हाताऱ्याला हुरूप आलं. महाराज पाय उचलला म्हाताऱ्या. ताडताड चालायला लागलं. म्हातारीच्या लक्षात आलं म्हाताऱ्याने पाय उचललेला आहे. काय बरं माहितीये का? ती पहिल्यांदाच नाही चालली आणायला. मग दर आठवड्याला रुसून निघायचं ती धरून आणायची. ताड 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 गेली. म्हाताऱ्याचं मनगट पकडलं. थांबवलं म्हाताऱ्याला. आणि म्हाताऱ्याला म्हातारी म्हणायला लागली, काय हो कुठं निघालात? मला नाही राहायचं म्हणले त्या घरात. पोराने मारायचं आणि त्या घरात राहायचं. मी एवढा निर्लज्ज नाहीये. थांबा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला कुठं जायचं तिकडं जा. म्हातारी भलती हुशार होती बरं. म्हातारीनं असा प्रश्न विचारला महाराज. म्हातारे म्हणले, सांगा ज्या मुलाने तुमच्या कमरात लाद घातली तो मुलगा कुणाचा? म्हातारा म्हणला, कोणाचा म्हणजे काय? आपलाच आहे. आणि मग म्हणले, अरे माझ्या कर्मा आपल्याला होता म्हणून मारलं. लोकाल तेवढं बी नाहीये. पोरग व्हावं म्हणून तिकडे लोक भावनगरला जायला लागले, गुजरातला जायला लागले, आहे का नाही? आणि ते येडे तिकडून ते नारळ देतात, सांगतात रात्री 2 वाजता एकांतात दोघांनी खायचं. आणि मग काय होईल तुम्हाला? लाज वाटली पाहिजे महाराज. त्या मूर्खाला तुकोबरांचा गाथा दाखवला पाहिजे म्हणजे त्याचा माथा ठिकाण्यावर येईल. तुकोबरांनी स्पष्ट लिहिलेलं आहे, 9 पुत्र होते तरी करने लागे पती, तरी करने लागे पती, तरी करने लागे पती. 9 कन्या पुत्र होते तरी करने लागे पती, लग्न काय करायची गरज होती महाराज? आणि मग म्हातारी म्हणले, अहो आपल्याला होतं एकुलते एक लेकरू, मारला असेल, काय बिघडलं एवढं तुमचं?
म्हाताऱ्याला कायमच ऐकायची सवय, म्हणून म्हातारपणी माणसांचं मुख असं हलत असतंय बघा, आणि म्हातारीचं असं हलत असते. म्हणजे तिला कायम आणा अशी सवय लागलेली असते, म्हणून तिचं असं हलत. आणि म्हातारं वैतागलेलं असल्यामुळे कायमच नको 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 म्हणून असं म्हणून अहो आपल्याला होता म्हणून मारलं, लोकाला तेवढं बी नाही. तो म्हणला मग काय म्हणणं आहे तुझं? अहो काय म्हणणं काय, लेकराने मारला असेल म्हणून काय घर सोडून निघायचं का? म्हणले मग काय? अहो मग काय चला घरी. तो म्हणला चाल घरी. आले घरी निघून. याला वैराग्य म्हणायचं का? याला वैराग्य म्हणायचं नाही. हे वैराग्य काही कामाचं नाही. मग जिज्ञासा वैराग्य असलं पाहिजे. म्हणजे जिज्ञासा वैराग्य कसं? ज्या वैराग्याच्या जोडीला विवेकही आहे असं वैराग्य आपल्या जवळ असलं पाहिजे. विवेकासहित वैराग्याचे बाळ, 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 विवेकासहित वैराग्याचे बाळ. लक्षात आलं? आपल्याकडे जिज्ञासा वैराग्याच्या ऐवजी जिज्ञासा वैराग्य असलं पाहिजे. जे वैराग्य माझ्या तुकोबारायांकडे आहे, म्हणून त्यांना वैराग्यस्य परममूर्ती म्हटलेलं आहे. तुकोबारायांकडे असलेलं वैराग्य जिज्ञासा वैराग्य आहे. साधनेतून निर्माण झालेलं वैराग्य त्याला जिज्ञासा म्हणा, आणि साधना न करता निर्माण झालेलं वैराग्य त्याला जिज्ञासा वैराग्य म्हणा. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबारांकडे असलेलं वैराग्य जिज्ञासा वैराग्य आहे. म्हणून तुकोबारांचं चरित्र फार गोड आहे. तुकोबारा भंडाऱ्याच्या डोंगरावर भजन करण्याकरता जायचे. तुकोबारा भंडाऱ्याच्या डोंगरावर भजन करण्याकरता जायचे. विलक्षण तुकोबारांचं भजन महाराज आमचे गुरुजी पाठामध्ये सांगायचे. 3 प्रकारचे वर्ग आहेत भजन करणाऱ्यांचे. एक पोटोबा करता भजन करणारा आहे, पोटासाठी संत झाले कलित बहुत. पोटोबा करता भजन करणारा एक वर्ग आहे. एक नोटोबा करता भजन करणारा वर्ग. पण माझ्या तुकोबारांचं भजन मात्र त्याच्यापेक्षा पलीकडच आहे. ऐका, तुकोबारांचं भजन ना पोटोबा करताय, तुकोबारांचं भजन ना नोटोबा करताय. माझ्या तुकोबारांचं भजन तर पंढरपूरच्या विठोबा करताय. त्याचा परिणाम काय आहे का? आम्हाला म्हणावं लागतं लोकांना, म्हणा विठ्ठल विठ्ठल. लोक म्हणतात महाराज तुमचे तुम्हीच म्हणा, पण तुकोबारांना म्हणावं लागत नाही. मग पक्षी सुस्वरे आळविते. गोड आहे महाराज. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचारे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचारे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचारे,
काही गुण दोष अंगाये वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचारे वनचारे वनचारे. अंतर्मुख असलेलं भजन तुकोबारायांचं तल्लीन झालेले तुकोबाराय. पण भजन करत असताना देहूतल्या काही कर्मठ लोकांनी तुकोबारांचं भजन भंग करण्याकरिता एका वेश्येला तिथे पाठवलं. वेश्या गेली महाराज. वेश्या तिथे गेली बरं का. तिथे गेल्यानंतर डोंगरावर जिथे तुकोबाराय बसलेले आहेत भजन करतायत. भजन करणाऱ्या तुकोबारांचं श्रीमुख पाहिलं. नाना प्रयत्न केले भजन भंग करण्याचा पण नाही जमलं महाराज. शेवटी 11 वाजायची वेळ झाली आणि मग ती म्हणली आता जास्त वेळ घेता का म्हणा. स्पर्श केला महाराजांना. जाग केलं महाराज तुमच्या करता मी आलेले. सामान्य दृष्टीनं पाहिलं असतं तर बाई दिसली असती. गोड वाक्य बरं. सामान्य दृष्टीनं पाहिलं असतं तर बाई दिसली असते पण साधना दृष्टीनं पाहिल्यामुळे त्याच बाईमध्ये जन्माला घालणारी आई दिसली महाराज. जाई वो तुम्हारे लगनी सायाल जाई वो तुम्हारे लगनी सायाल जाई वो तुम्हारे लगनी सायाल जाई वो तुम्हारे लगनी तुकोबारांना ती बोलली. महाराज तिला बोलले हे मा आई म्हटली हे मा आम्ही विष्णुदास आहोत. म्हणून आम्ही विष्णुदास तैसे न हो. आम्ही विष्णुदास आहोत. परमार्थाला प्रारंभ करत असताना 2 गोष्टीचा विटाळ आम्ही मांडलेला आहे. कोणत्या कोणत्या. परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ. परद्रव्य परनारी परद्रव्य आणि परनारी याचा विटाळ आम्ही मांडलेला असल्यामुळे हे मा जाईव. मला असं वाटतं भोग उपस्थित असतानाही त्या भोगाचा त्याग तुकोबारांनी सहज लीलया केला. त्याला जिज्ञासा वैराग्य म्हणा. विठ्ठल 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 विठ्ठल. अशा या वैराग्याच्या द्वारा केलेली साधना म्हणजे आनंदाने केलेली साधना आहे. असा आनंद जीवनामध्ये उपलब्धी झाली त्याची का मग आनंदाने देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद. अलौकिक कर्माचा सिद्धांत कळाला पण ते अलौकिक कर्म करत असताना कुठेही करून चालत नाही. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेला आपला हा जिल्हा आहे. अनुष्ठान जर करायचं असेल तर ते कुठेही जमत नाही. त्याला अधिष्ठान पूर्वक अनुष्ठान आहे. अधिष्ठान लागतं महाराज त्याला. मग अधिष्ठान काय आहे. परमार्थामधलं अधिष्ठान वेगळं आणि संसारातलं अधिष्ठान वेगळं. विठ्ठल 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 विठ्ठल. संसारात अधिष्ठानाला किंमत आहे आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा अधिष्ठानाला किंमत आहे. संसारात अधिष्ठानाला काय किंमत आहे. ऐका रे पोरानो. लग्न मंडपामध्ये लग्न मंडप पाहिले ना तुम्ही. हा त्या लग्नामध्ये काही गोष्टी असल्या तरी चालतात आणि काही गोष्टी नसल्या तरी चालतात. बरोबर आहे ना. हा आता मला सांगा लग्नामध्ये डीजे असला तरी चालतो नसला तरी. हा संबळावर सुद्धा चालून जातं लग्न आहे का नाही. म्हणजे लग्नामध्ये डीजे असलं तरी चालतो नसला तरी. हा सगळ्यांनी उत्तर द्यायचं बरं का. हा लग्नामध्ये पंचपक्वान्नाचं जेवण असलं तरी चालतं नसलं तरी नाही. अरे नुसती बुंदीन भात असला तरी जमतं ना. गरीबाचं लग्न असलं तर पंचपक्वान्न कशाला लागतंय आहे का नाही. आता ऐका
लग्नामध्ये फटाके असले तरी चालतात, नसले तरी, लग्नामध्ये हजारो वऱ्हाडी असले तरी चालतात, नसले तरी, लग्नामध्ये मामा मावश्या असल्या तरी चालतात, नसल्या तरी, लग्नामध्ये नवरदेव नवरी असले तरी चालतात, नसले तरी. हुशारच पोट्टे आहेत गड्या इथं. त्यांच्याशिवाय लग्न लागत नाही काय रे पोरांनो. आता ऐका, आता ऐका. मग असं लग्न तुमच्या गावाला मंडप मंदिरामध्ये लग्न, आणि मग 12:35चा लग्नाचा वेळ. ब्राह्मण देवता बरोबर 12:25ला स्टेजवरती आले. लग्नातलं सांगतोय बरं का तुम्ही. हा, स्टेजवरती आल्यानंतर ब्राह्मण देवताने माईक घेतला. डीजे वाल्यांनी डीजे बंद करा, नाचणाऱ्यांनी नाचणं बंद करा. लग्नाचा मुहूर्त टळून चाललाय. लवकरात लवकर नवरदेव नवरीला त्यांच्या मामांनी मंडपात घेऊन यायचं सांगितलं. नवरदेव नवरी आले. बहारो फूल बरसावो हे सगळं झालं आणि स्टेजवरती नवरदेव नवरी आले. आल्यानंतर ब्राह्मणाने विचारलं. ब्राह्मण देव म्हणतात, हा करायचं का सुरू? अरे करायचं का चालू? आणि मग ब्राह्मण देवताने सुरुवात केली. महाराज मंगलाष्टक केली. स्वस्ती श्री गणनायक गजमुख मोरेश्वर सिद्धिदेव. घरी घर राखणारे म्हणत असेल आता कीर्तन चालू होतं, लग्न कस का लागला. आता पुढचं म्हणत नाही शंकर भाऊ, नाही तर लोक मला तारखा कीर्तनाच्या न देता लग्न लावायच्या देतील. आणि मग मंगलाष्टका. बरं गंमत अशी असते संतोष भाऊ, मंगल अष्टकातलं बसणाऱ्या लोकांना काहीच कळत नाही महाराज. मग त्यांच्या डोक्यात एकच असतं, ब्राह्मण म्हणेल कुर्यात सदा, हातातल्या अक्षता तेवढ्यात फेकायच्या फक्त. आणि मग ब्राह्मण देवता म्हणले कुर्यात सदा मंगलम, सगळ्यांनी अक्षता फेकल्या. बरं अक्षता फेकल्यानंतर खरं सांगायचं 5-10 फुटावर उभे असलेले पाहुणे त्यांनी अक्षता फेकले तर नवरदेव नवरीच्या अंगावर पडले. पण 100 फुटावर उभे असलेल्या पाहुण्याने अक्षता फेकल्या महाराज. त्या नवरदेव नवरीपर्यंत पोहोचल्या का? नाही पोहोचल्या. मग योगाने 80 वर्षाचे आजोबा असे उभे होते त्याच्या पुढे 10 फुटावर, आणि त्याने अक्षता फेकल्या आणि म्हाताऱ्याच्या अंगावर पडल्या. म्हातारा गेलं ना 1857 मध्ये. म्हणजे मला सांगा, वऱ्हाडांच्या अंगावर पडत असलेल्या अक्षता म्हणून त्यांचं लागतंय का लग्न? चोपदार लागत नाही ना. मग जे अधिष्ठानावर उभे आहेत त्यांचं लग्न लागत असतं. म्हणजे प्रपंचामध्ये अधिष्ठानाला किंमत आहे, तसं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा अधिष्ठानाला किंमत आहे. मग काय आहे अधिष्ठान? परमार्थ महाधन, परमार्थ महाधन, परमार्थ महाधन, परमार्थ महाधन. क्षेत्रामध्ये असलेलं परमार्थ हेच अधिष्ठान महाधन आहे. जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. आणि मग अधिष्ठान कळालं, अलौकिक कर्माचा सिद्धांत कळाला. ज्या अधिष्ठानावर कर्म करायचं ते अधिष्ठानाचं ज्ञान झालं. आणि मग अशा अधिष्ठानपूर्वक
साधना करत असताना ओबड धोबड साधना करून चालत नाही. मग त्याच्याकरता आचारसंहिता सांगितलेली आहे. काय आहे आचारसंहिता? तर आचारसंहिता अशी आहे, काळ सारावा चिंतने. किंवा दुसऱ्या चरणातही महाराजांनी आचारसंहिता सांगितलेली आहे. युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. वारकऱ्याने जास्त खाऊ नये. आलं का ध्यानात? वारकऱ्याने जास्त खाऊ नये. जास्त खाल्लं तर काय होतं? फजिती होते. असं मी सांगत नाही, तुकोबाराय बोलतात. म्हणून मी अनेक वेळेला प्रश्न विचारतो, माणसाने खाण्याकरता जगलं पाहिजे की जगण्यापुरतं खाल्लं पाहिजे? जगण्यापुरतं खाल्लं पाहिजे. चोपदार तुमचं काय मत आहे? जगण्यापुरतं खाल्लं पाहिजे, हे का नाही? पण प्रयत्न कशासाठी चाललाय आपला सगळा? नित्य उठवणीया खावयाची चिंता. रात्रंदिवस काय खावं काय खावं काय खावं याची चिंता खाण्याकरताच चालू आहे महाराज. इथं बरं पोटासाठी पोटासाठी पहा केवडी आटाटे, पहा केवडी आटाटे. याच्याकरता चाललंय की नाही सगळं? बार्शी नाशिक नाशिक बार्शी याच्यासाठी चाललंय सगळं. विठ्ठल पण माणसाने गरजेपुरतं म्हणजे जगण्यापुरतं माणसाने खाल्लं पाहिजे. या पोटाचे 4 भाग करायचे बरं का. या पोटाचे 4 भाग करायचे. पहिल्या भागामध्ये अन्न ठेवा, दुसऱ्या भागामध्ये पाणी ठेवा, तिसरा भाग ऑक्सिजन श्वास येण्या जाण्याकरता जागा मोकळी ठेवा, आणि चौथा भाग उद्याच्या भुकेकरता शिल्लक ठेवा. असा विधी आहे पोटाचा महाराज. पण आपण जेवायला बसल्यावर आणि आवडीचा पदार्थ असल्यावर तो वर पाहतच नाही महाराज. अशा बाया मागच सारतो. तू जाय मी ये, तू जाय मी ये, तू जाय मी ये. जिथं अन्न ठेवायचं तिथं दाबून चेपून असं भरवलं, आणि इकडं अतिक्रमण सुरू झालं. जिथं पाणी ठेवायचंय तिकडे, आणि तिकडं अतिक्रमण चालू झाल्यानंतर आतून पत्र येतं, मेसेज. काय मेसेज येतो ऐका, असं लिहूनच येतं स्पष्ट. आता गोडाऊन फुल झालेलं आहे, आता अधिक माल आतमध्ये पाठवू नये. आणि जर आपण अधिक माल आतमध्ये पाठवत असाल तर आतलाही माल बाहेर येण्याची शक्यता आहे. कळावे आपला ढेकर. सही करूनच पाठवतो महाराज, बरोबर आहे की नाही? म्हणजे ढेकर आल्यानंतर माणसाने जेवण थांबवलं पाहिजे. पण आमचा गोड गैरसमज, ढेकर आला की आणखी 2 भाकरीचा मुर्दा पाडतो. आणि तुकोबारांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर आती खाल्लं की मग कुथायची पाळी होते. मी सांगत नाही, तुकोबाराय सांगतात, ढेकरे जेवण दिशे साचे, नाही तरी कासे कुंथा कुंती. म्हणून गरजेपुरतं खाल्लं पाहिजे. युक्त आहार युक्त विहार, नेम इंद्रियासे सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. या आचारसंहितेत जर आपण जीवन जगत असू तर आपल्याकडे वेळ शिल्लक राहील. आणि राहिलेल्या शिल्लक वेळेमध्ये काय करायचं तर काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या विठोबा.